सर एका झाडापासून साधारण किती उत्पन्न मिळतं? खूपच चांगलं उत्पन्न मिळतं. माझीसुद्धा एवढी अपेक्षा नव्हती. कारण 10व्या वर्षी 40-50 किलो उत्पन्न मिळतं. प्रोग्रेसिव्हली ते 20 वर्षापर्यंत वाढत जातं. अच्छा. आणि शेवटी जवळजवळ 100 किलो प्रति झाड एवढं कोकमाचं उत्पन्न मिळतं. आणि आता बाजारात दर त्याचा 30 रुपये आहे सध्या. आणखीन 3,000 रुपये एका झाडापासून मिळतात. आणि मला वाटतं एवढे नारळापासून पण मिळत नाहीत. आणखीन खरोखर कुठल्या तरीची फवारणी या झाडाला लागत नाही. नंतर खतं दिली तर ठीक आहे, नाही दिली तरी नाराज होत नाही ते खतं देणं गरजेचं आहे तसं. आणखीन कमीत कमी काळजीमध्ये हे झाड आपल्याला जवळजवळ 100 किलो फळं देतं. आणखीन त्याच्यापासून पैसा मिळतो, म्हणजे मागणी आहे त्या फळांना. आणखीन जर मागणी नसेल तर मी तर म्हणेन की घरच्या घरी तुम्ही प्रक्रिया करा, त्याचे प्रॉडक्ट तुम्ही वर्षभर विकू शकाल. तर त्यामुळे असं जवळजवळ कोकणचा कल्पवृक्षच आहे हा. जसं नारळाला आपण कल्पवृक्ष मागतो अशा तऱ्हेचं. आणखीन खूप चांगलं उत्पन्न हे झाड देतं. कोकमाची लागवड शाश्वत उत्पन्न मिळण्यासाठी काय करायला पाहिजे? कोकमाच्या लागवडीपासून शाश्वत उत्पन्न मिळण्यासाठी खरोखरच आंतरपीक घेणं गरजेचं आहे. आणखीन मी जेव्हा झाड तिथं काळी मिरी हा उपक्रम राबवायचा ठरवला तेव्हा सगळ्या झाडांवर काळी मिरी लावली. आणि मग मला लक्षात आलं की काही झाडांवर काळी मिरी चांगली येत नाही, काही झाडांवर खूप चांगली येते. तर खरं तर बघितलं तर कोकम ही तसं दाट पानं असलेलं पीक आहे, पण त्याच्यावर काळी मिरी येणार नाही चांगली असं मला वाटत होतं. पण आता जेव्हा ही झाडं बघताय तुम्ही सगळी की काळी मिरी वाढली चांगली. 15-20 फूट उंच गेले काळी मिरी. आणखीन ती साधारण 6-7 किलो उत्पन्न मिळतं एका झाडापासून, सहज मिळतं अगदी. आणि जवळजवळ 6 किलो जरी मिळालं तर 150 रुपये किलोप्रमाणे 1590 रुपये फक्त तुम्हाला ह्या काळी मिरीपासून मिळतात. आणि बाकी मग 2-3 हजार रुपये तुम्हाला कोकमापासून तर मिळणारच आहेत. तर जर शेतकऱ्यांना जर चांगलं उत्पन्न घ्यायचं असेल तर त्यांनी, माझं तर असं म्हणणं आहे की कोकमावर पण काळी मिरी लावावी, आणखीन ती व्यवस्थित चढवावी. आणखीन कोकमाची फळं ही तुम्हाला मे महिन्यात मिळतील आणि काळी मिरी तुम्हाला फेब्रुवारी महिन्यात मिळेल. आणि तुमचं एकूण उत्पन्नात वाढ होईल. हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे आणि तो इथे यशस्वी झालेला आहे म्हणजे माळे. आणि त्याचा मी अनुभव गेले 4-5 वर्ष घेतो आहे. आणखीन खरोखर शेतकऱ्यांनी त्याचा अवलंब करावा अशी माझी त्यांना विनंती राहील. सर, एक महत्त्वाची गोष्ट आहे की आंब्यामध्ये ऑल्टरनेट बेरिंग आहे, तसं कोकमामध्ये नाही आहे. दरवर्षी येतात. हे चांगली गोष्ट आहे. कोकम ही दरवर्षी नित्यनेमाने लागणारं फळ आहे. फार चढ उतार नसतात, एक 20-25% कधी कधी चढ उतार होतात, पण त्या काळी मिरीमुळे भरून निघू शकतील ते. तर एक महत्त्वाचा प्रश्न असा आहे की ह्याच्यातनं जे बाय प्रॉडक्ट तयार होतात, काय समजलं ते नेमके काय काय होतात? कोकमाचं काहीच फळ म्हणजे कोकम फळाचं काही फुकट जात नाही. म्हणजे मला वाटतं फक्त देठ फुकट जातो. आता जर कच्ची कोकमं असतील, आता जशी या झाडावर दिसत आहेत, तर ती कापून जर सुकवली, वाळवायची, एक 3-4-5 दिवस वाळवायची, तर त्याच्यापासून कच्चे सुकवलेले कोकम होतात. आणि आता या वर्षी तर त्याला 300-350 रुपये दर होता प्रति किलो. आणि तो खूप जास्त आहे तसा. आणखीन खूप फायदेशीर आहे. म्हणजे आपण 2 भाग करायचे फळाचे आणि वाळवायचे, आणखीन ते हे करायचे कोकमाचे विक्री करता येईल. नंतर पिकलेल्या कोकमापासून आपण चांगल्या प्रकारचं सरबत करू शकतो, की जे खूप प्रसिद्ध आहे. नंतर आपण त्याच्यापासून आमसूल करू शकतो, कारण कोकणात जे पर्यटक येतात ते हक्काने आमसूल घेऊन जातात. आणखीन तो एक आपला युनिक प्रॉडक्ट कोकणातला की आमसूल. आणि नंतर त्या बिया असतात, त्या बिया जर वाळवल्या तर त्याच्यापासून कोकम बटर तयार होऊ शकतं. आणि ते खूप महाग आहे, ते कॉस्मेटिक्समध्ये वापरतात, औषधामध्ये सुद्धा वापरतात. नंतर म्हणजे आपण आता बघितलं कोकम सरबत. नंतर कोकम सरबतापासून जी सालं राहतात, कोकम सरबत एक्स्ट्रॅक्ट केल्यानंतर, तर त्याच्यापासून गोड कोकम नावाचा पदार्थ बनतो आणि तो सुद्धा बाजारात चांगला चालतो. नंतर आता गोड कोकम झाले, कोकम सरबत झालं. नंतर अगळ नावाचा एक पदार्थ तयार होतो, त्याच्यापासून सोलकढी बनते. असे कोकमापासून अनेक पदार्थ तयार होतात आणि ते आपण बहुतेक पदार्थ घरच्या घरी करू शकतो. म्हणजे कोकम लावले आणि त्याची विक्रीच करायला पाहिजे असं काय नाही. त्याची प्रक्रियेयुक्त पदार्थ करून आपण वर्षभर कोकम विकू शकतो, कोकमाचे पदार्थ विकू शकतो. हा मोठा फायदा आहे. आणखीन त्याचं जे प्रक्रिया आहे ती फार कटकटीची नाही आहे. अगदी घरगुती साहित्य वापरून आपल्याला
कोकमाची प्रक्रिया करता येते. सर कोकमाची काढणीची नेमकी वेळ कोणती? हां, खूप चांगला प्रश्न आहे हा. कारण कोकम साधारण 80% झाडावरती तयार झाली पिकली की काढायला घ्यावीत. कारण 100% कोकम तयार होईपर्यंत थांबलं तर खूप फळांची गळ होते आणि मग ते परवडत नाही. आणि साधारण आता 80% पिकलेली फळं मिळतील ती आपण प्रोसेसिंग इंडस्ट्रीला देऊ शकतो. आणि जी 20% फळं सुकी आहेत ती कापून त्याचे 2 भाग करून उन्हात वाळवले 4-5 दिवस तर त्याचे सुकलेले कोकम होतात आणि त्याला चांगली मागणी आहे बाहेरमध्ये. तर हां, हिरवी कोकम. तर मला वाटतं की पूर्ण कोकम पिकेपर्यंत थांबू नये, नाहीतर मग खूप कोकम पडून जातात. आणि कोकम काढताना झाडाच्या बुंध्यात खाली शेडनेट टाकून घ्यावं याप्रमाणे. आणखीन त्यामुळे एकतर कुशनिंग ॲक्शन होते, फळांना मार लागत नाही आणि फळं स्वच्छ राहतात. आणखीन फळं जमा करणं पण सोपं जातं. आता हे सगळं गुंडाळलं की लगेच फळं गोळा करतील. आणि कोकम काढताना सगळी कोकमं पाडायची, हिरवी पिकी का असतील ती. पिकण्यासाठी परत झाडावर चढणं शक्य होत नाही, थांबायचं नाही आणि ते परवडतही नाही तसं. आणि त्या दृष्टीने कोकम एकाच वेळेला सगळी काढणी करून टाकायची. आणखीन त्याचं योग्य ते विल्हेवाट लावायची. कोकमाबाबतीत एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे एक मजूर दिवसाला किती कोकम काढू शकतो. तर माझं असं निरीक्षण आहे, मी बऱ्याच वेळेला जेव्हा मजूर काम करत असतात तेव्हा निरीक्षण नोंदवतो. त्यामध्ये साधारण असं आढळलं की एक मजूर 70 ते 75 किलो कोकम दिवसभरात काढू शकतो. पण जेव्हा मजुरांना आपण कोकम काढायला पाठवतो तेव्हा पुरुष आणि स्त्री मजूर दोन्ही आवश्यक आहेत निम्मे. कारण पुरुष वर जाऊन कोकम जोडतात आणि स्त्रिया गोळा करतात. तर त्यामुळे एक मजूर सरासरी 70 ते 75 किलो कोकम काढतो. आणखीन त्याची जर आपण काढणीचा जर खर्च बघितला तर तो साधारण 5 ते 5.25 रुपये प्रति किलो इतका आहे. सर या पिकाला फळमाशीचा किती त्रास होऊ शकतो? काय होतं, आपण जर वेगळ्या बागा केल्या, कोकमाची बाग वेगळी, नारळाची वेगळी, अशा जर वेगळ्या बागा केल्या तर फळमाशीचा प्रादुर्भाव एवढा होणार नाही. कारण माशीची सायकल जी अशी आहे की त्याची जी हायबरनेट होणारी अळी असते ती ओल्या मातीत जाते. आणि आपण जर मिश्र लागवड केली सगळ्या पिकांची, समजा नारळाच्या बागेत जर कोकम असेल तर नारळाला आपण सतत पाणी देतो, त्यामुळे जमिनीचा जो पृष्ठभाग आहे तो ओला राहतो. तर त्यामुळे फळमाशी प्रचंड वाढते. तर शक्यतोवर कोकमाची बाग ही स्वतंत्र करावी. कारण आपण जेव्हा मे महिन्यात फळं तयार होतील तेव्हा एक 15-20 दिवस पाणी तोडू शकतो. आणि तोडल्यामुळे जमीन शुष्क राहील आणि मग फळमाशी वाढणार नाही. अशा तऱ्हेने ज्या ठिकाणी मिश्र बागा आहेत तिथं आत्ता फळमाशी खूप धुमाकूळ घालायला लागले. आणखीन जवळजवळ 80% 70% फळं ही फळमाशीने प्रादुर्भावित व्हायला लागले. तर हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे की शक्यतो कोकमाच्या बागा ही शक्यतो वेगळ्या कराव्यात, स्वतंत्रपणे कराव्यात, जेणेकरून आपण जेव्हा फळं तयार होतील मे महिन्यात तेव्हा पाणी तोडू शकू. आणखीन मग फळमाशीचा प्रादुर्भाव कमी होईल. पण मग याच्यावर काय फवारणी वगैरे आपण काय करू शकतो? फवारणी म्हणजे त्यांचे फळमाशीचे जे सापळे मिळतात बाजारामध्ये की जे त्यांना माडाला लावतो किंवा आंब्याला विशेष करून लावतो आपण फळमाशीसाठी. कारण फळमाशी हा प्रादुर्भाव आता आंब्याला खूप व्हायला लागला आहे आणि शेतकरी आता जागरूक होत आहेत. त्यामुळे तशा तऱ्हेचे पिंजरे लावावेत. पण तरीसुद्धा शक्यतो बागा वेगळ्या करावेत, नियोजन करताना बागा वेगळ्या करावेत. कोकमाबद्दल आपण जेव्हा बऱ्याच गोष्टी फायद्याच्या बोलतो, कोकम का लावावा, त्यामध्ये एक महत्त्वाचा गोष्ट जो आज फार महत्त्वाचं हे बनलं आहे शेतकऱ्यांच्या दृष्टीने की माकडं. तर माझं असं निरीक्षण आहे की कोकम पिकाला माकडं बिलकुल त्रास देत नाहीत. आणखीन त्याच्या त्या चवीमुळे असेल कदाचित, पण एक गोष्ट निश्चित आहे की कोकम माकडांमुळे शेतकरी दूर जात आहेत पिकांपासून, तर ते माकड कोकमाला निश्चित त्रास देत नाहीत. हे कोकम फोडणीचं मशीन आहे. आणखीन इथून आपण कोकमं टाकतो, नंतर खाली याच्या ट्रे आहे त्यात बिया गोळा होतात चाळणीने काढून आणि कोकमाची सालं पुढे पडतात. म्हणजे आमसूल वगैरे करण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे. किंवा हिरवे कोकम जरी फोडायचे असले तर ह्या मशीनद्वारे जमतं ते. आणखीन आपल्याला विनासायास आणि अतिशय जलद गतीने कोकम फोडून मिळतात. आनंद दाखव.
आपण कोकम पिकाची माहिती घेतो आहे आणि कोकमाचं कधीकधी असं होतं की पाऊस लवकर सुरू होतो. गेल्या वर्षी तर 10 मेलाच पाऊस सुरू झाला. आणखीन हे वाळवणही करता येत नाही. आपण जे सुकलेले कोकम हिरवे कापून विकतो तर त्याला वाळवायची गरज असते. नंतर आमसूल करतो, त्याला वाळवायची गरज असते. कधीकधी असं होतं की निसर्ग आपल्याला दगा देतो. आणखीन लवकर पाऊस सुरू होतो. आणखीन मग बाजारात जे खरेदीदार असतात कोकमाचे ते पण कोकमा खरेदी बंद करतात आणि शेतकऱ्याला कित्येक टन माल फुकट जातो. गेल्या वर्षी माझं पण तसंच होणार. जवळजवळ 1 टन माल माझा, 1 टनापेक्षा जास्त माल माझा फुकट जाणार होता. कोकम फळं फुकट जाणार होती. पण मी थोडं डोकं चालवलं की आमच्या ह्या रोपवाटिकेचे शेड आहेत त्या शेडचा मी वापर केला. त्यांना फक्त एक केलं की कॉन्क्रिटिंग केलं त्याचं खाली. एकतर कॉन्क्रीट किंवा टाईल्स लावलेले आहेत आणि वरती पॉलिथिन टाकलेलं आहे. 200 गेजचं पॉलिथिन आहे आणि हे 12 फूट पाण्याचं साधं पॉलिथिन आहे ट्रान्सपरंट. आणि त्याच्याखाली ही 4 दिवस जर फळं ठेवली तर अतिशय चांगल्या प्रकारे वाळतात. आणखीन पाऊस जरी आला तरी त्याचा काही प्रादुर्भाव होत नाही. आणखीन दुसरी गोष्ट, रात्रीची फळं काढण्याची गरज नाही. फक्त दिवसातून 2 वेळा जर हलवली तर फळं चांगल्या प्रकारे पिकतात. आणखीन कुठल्याही प्रकारचा पावसाचा परिणाम ह्या फळावर होत नाही. मला वाटतं शेतकऱ्यांनी जिथे जिथे वाळवणी गरजेचं आहे आणि जिथे जिथे पाऊस आपल्याला अडचणीचा होतो आहे तर तिथे अशा तऱ्हेच्या शेड करायला हरकत नाही. ह्या शेडचा मी तपशीलवार व्हिडिओ एकदा तयार करणार आहे. ह्या अतिशय कमी खर्चाचे शेड आहेत. ह्यातमध्ये जे बार वापरले आहेत ते 12 mm जाळीचे बांधकामाला जे बार वापरतात कन्स्ट्रक्शनमध्ये, RCCमध्ये, तर ते बार वापरलेत. आणखीन बाकी मी तपशीलवार जे हे तर स्वतंत्र एक व्हिडिओ बनवतो, कारण त्याचं खर्च किती येतो, त्याची उपयुक्तता काय आहे वगैरे. ह्या ज्या शेड आहेत ह्या आम्ही नर्सरीत कलमं ठेवण्यासाठी वापरतो पावसाळ्यात पॉलिथिन लावून. त्यानंतर भाजीपाल्याचे वेलवर्गीय भाजीपाला संपूर्णपणे ह्यावर आपण चांगल्या प्रकारे करू शकतो. आणखीन सीझनच्या शेवटी वाळवणी करू शकतो. तर अशा ह्या बहुउपयोगी शेड आहेत. प्रत्येक शेतकऱ्याच्या घरी अशी एखादी तरी शेड असायला पाहिजे. आणखीन त्या दृष्टीने मी एक स्वतंत्र व्हिडिओ बनवणार आहे. आज एवढंच सांगतो की जर कोकम फळं वाळवायची असतील तर ह्या ज्या शेड आहेत हे अतिशय उपयुक्त आहेत. आणखीन कमी खर्चाचे आहेत. आणखीन हे जर शेतकऱ्यांनी वापरलं तर कोकमाची फळं फुकट जाणार नाहीत. आपण आज कोकमाबद्दल खूप माहिती घेतली, अगदी लागवडीपासून ते उत्पन्नापर्यंत. आणि थोडंसं आपण प्रक्रियेबद्दल पण बोललो. प्रक्रियेबद्दलचा पण एक स्वतंत्र व्हिडिओ आपण करायला पाहिजे आणि करणार आहोत. म्हणजे कोकमाची प्रक्रिया ही सगळी घरगुती होते. म्हणजे घरच्या घरात उत्कृष्ट प्रकारे कुठलंही वाढीव साहित्य न वापरता प्रक्रिया होते. आणि शेतकऱ्यांनी जर उत्पादन केलं आणि त्याला माल नाही मिळाला तर स्वतः प्रक्रिया करा आणि वर्षभर विका. अशा तऱ्हेचे अतिशय चांगलं पीक आहे. कोकमाचं आपण सुरुवातीपासून बघतो आहे की एकदा काढणी, आणखीन एकदा विकायचं आहे, म्हणजे वर्षभर त्याचा त्रास नाही. तशी त्याला फारशी फवारणी लागत नाही. खतं घातलीत तरी बरी, तर जास्त उत्पन्न मिळेल. नाही घातलीत तरी तो नाराज होणार नाही. पण एक गोष्ट महत्त्वाची पाहिली आपण की त्याला सिंचन पाहिजे. सिंचन नसेल तर झाड आरोग्यपूर्ण म्हणजे हेल्दी दिसत नाही. आणखीन उत्पन्न पण कमी येतं, उत्पन्न उशिरा येतं. त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे की जर कोकम लावला तर त्याला आयुष्यभर आपल्याला पाणी द्यायचं आहे, खतं द्यायला पाहिजेत खरं तर. आणखीन कोकणाला हे एक तारणारं पीक आहे. कारण मी सुरुवातीपासून सांगतो आहे तुम्हाला की कोकम सहसा सह्याद्रीच्या पलीकडे जाणं कठीण आहे. आणखीन त्यामुळे आपण ह्याचा फायदा घेतला पाहिजे की कोकम हा आपला आर्थिक प्रगतीचा एक मार्ग बनला पाहिजे असं मला वाटतं. आणि कोकमाच्या मोठ्या मोठ्या बागा झाल्या पाहिजेत. मी कालसुद्धा तुम्हाला म्हटलं की फळमाशी येते कारण ते आपल्याला पाणी नियंत्रण करता येत नाही. जर बागा झाल्या तर ते सगळ्या स्वतंत्रपणे त्यांची हाताळणी करता येईल. आणखीन खरोखरच मी शेतकऱ्यांना विनंती करेन की भविष्यकाळात कोकमाच्या चांगल्या बागा होऊ द्या. आणखीन एक जसं मी काळीमिरीबद्दल भरभरून बोलतो तसं कोकमाबद्दलसुद्धा बोलायला पाहिजे भविष्यकाळात. आणखीन कोकणाच्या उन्नतीचा एक मार्ग होईल असं मला वाटतं.